चला भारतीय प्रमाण वेळेनुसार आता जवळजवळ 11:53 झालेत रात्रीचे, ऑलमोस्ट 12 वाजायला आलेत आणि खरं तर दुसऱ्या फेरीमधील पहिल्या सामन्याला आपण आज पुण्याच्या प्रारंभ करतोय। दोन संघ जिथे आपण पाहिलं पहिला मॅच पहिला सामना जो रंगला आणि पहिल्या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केल्यानंतर त्या विजयाचा आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी जे खरं तर तेही जिंकलेत आणि दोन संघ जे विजयाचा आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या समवेत एकमेकांच्या विरोधात खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळतीये ती मोरया 11 पलसपे आणि त्यांच्या विरोधात दोन हात करत असताना बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल स्वरा हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी हा संघ। मॅचला सुरुवात होईल। पहिलाच बॉल बैठक फटका प्रीमेडिएटेड स्ट्रोक, मनामध्ये ठरवून आले होते की मला पहिल्याच बॉलवर आक्रमण करायचंय। आक्रमकतेने नेहमी आपल्या संघासाठी सुरुवात करून देणारा खेळाडू नाव आहे रमेश आदित्य मोरे। यावेळेला स्लॉग इट खेळाय, इट्स अ मिडो अँड स्टॅन अँड डिस्पॅच। पहिला वार आलाय, हाय हँडसम उत्तुंग षटकार डिझाईन। चला आपल्याला आता वेळेचं बंधन हे असणार आहे, त्यामुळे प्रत्येक एका षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी, त्याचं कॅल्क्युलेशन 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकावे लागतील। आम्ही जरूर ही सूचना करू 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली इनिंग कव्हर करायची आहे। टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे। ऑलमोस्ट 12 वाजलेत, रात्रीचा विस्तीर्ण गर्भ क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करतोय। ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अ गटामधील हे सामने खेळ करत असताना यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेमध्ये राहिला आणि अगदी आपण पाहिलं लेग गलीमध्ये अगदी शॉर्ट फाईन लेग मध्ये अंतर वर्तुळामध्ये झेले तर टिपला गेलाय। बॅट्समन क्रमांक 1 ज्यानं आक्रमकतेनं सुरुवात करून दिली होती आदित्य मोरे याला नेक्स्ट बॉलला थांबवलंय। गोलंदाज राजूनं आपली गुणवत्ता सादर करत असताना अगदी मी म्हणेन पुढात टाकलेला बॉल त्यानं टर्न केलं आणि टर्न केलेल्या बॉलला अगेन्स्ट द स्पिन खेळून काढत असताना टायमिंग थोडं चुकलं केलं आणि बॅटचा फेस लवकर बंद झालं। जिथे आपण पाहिलं की फलंदाज क्रमांक 1 बॅट्समन आदित्य बॅक टू द डगआउट। पहिला फलंदाज बाद झालाय। आता मात्र इन ॲट नंबर 3 न्यू बॅट्समन, मजबूत त्याचा बांधा आहे, नाव आहे प्रशांत पाटील PP नामक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। जरूर आपण पाहतो त्याला सोबतीनं नॉन स्ट्रायकर एंडकडे तग धरून उभा आहेत क्रिकेटचे एक्सपिरियन्स कॅम्पेनियन वाकडे टीमचे खरं तर मी म्हणेन सर्वोत्कृष्ट नामांकित प्रतिभावंत खेळाडू रमेश पवार। बॉलिंगसाठी राजू ज्याच्याकडे गती आहे, चांगली लाईन लेंथ दिशा टप्पा फार छान त्यानं पकडलाय। बॉल बॅक ड्राईव्ह थ्रू द बॉल, अगदी आपण पाहिलं त्याचं क्विक रिफ्लेक्स आणि बॉल त्याच्या हाताला इतक्या जोरानं आदळलाय की त्यांना हात झटकून दिलाय। पहा या स्क्रीनवर तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळते। क्रिकेटवरची समर्पकता 104+ ग्रामचा हा बॉल, जेव्हा मात्र जितक्या गतीनं या बॉलला खरं तर मारला होता प्रतिस्पर्धी खरं तर टीमच्या फलंदाजांचा उल्लेख करायचा झाला तर मात्र नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळते की गोलंदाजाला थोडी इजा झाली आहे। इजा जर का झाली असेल तर मात्र नक्कीच थोडी विश्रांती तुम्ही घेऊ शकता, परंतु मला असं वाटतं उजव्या हाताचा फलंदाज आहे गोलंदाज आहे आणि त्याला मात्र डावखुऱ्या हाताला मात्र थोडी इजा झाली आहे। हेच काहीसं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं, असं अनेक वेळा पाहायला मिळतं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये। बॉल बॅक ड्राईव्ह जेव्हा गतीनं बॉल गोलंदाजाकडे येत असतात तेव्हा त्यांना डिफेन्सिव्ह पवित्र्यानं हाताने अडवण्याचा प्रयत्न जो होतो तिथे मात्र हातांना स्पर्श झाल्यानंतर मी म्हणेन अनेक वेळा खेळाडूंना इजा होत असते, परंतु आपले धाडसी खेळाडू आपले साहसी खेळाडू तिथे मात्र लगेचच तयार होत आहेत। गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर राजू। असं म्हणतात की साहस खेळाडूंना आकार देतं, साहस खेळाडूंना आपली ओळख करून देतं आणि याच साहसानं याच धाडसानं आपली ओळख महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये
करणारे अनेक प्रतिभावंत खेळाडू याच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घडताना आपल्याला पाहायला मिळतात. तेच ते ग्रामीण टेनिस क्रिकेट जे खरं तर या खेळानं या क्रिकेटचा आत्मा जपलाय असं नेहमी म्हटलं जातं. इन स्विंगिंग बॉलिंग यावेळेला अगेन्स्ट द स्पिन बॉल हवेमध्ये लॉंग ऑफ पासनं एक्स्ट्रा कव्हर रिझन पर्यंत फिल्डर पोहोचले होते. डोळ्यांवरची नजर त्यांनी ठेवली होती, परंतु अंतिमच्या टप्प्यामध्ये हातातनं बॉल निसटलाय. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळेल थोडेसे चाच पडले. आणि अगदी आपण पाहतो की रात्रीच्या क्रिकेटमध्ये हे तितकं बाहेरून बोलायला फार सोपं असतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते फार कठीण कार्य असतं. उंच उडलेले हे चेंडू, ते चेंडूवरची नजर ठेवणं, अंतिमच्या टप्प्यामध्ये धावणं, बॉडीला बॅलेन्स करणं आणि या सर्व काही गोष्टी काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला करायच्या असतात. ते सोपं नाही आहे, परंतु ते सोपं नेहमी केलं जातं. स्लॉग इट करायचं होतं. यावेळेला लाईन आपण पाहणार आहोत. पंत सांगतात की बॉल खरं तर यष्टांच्या वर्ण गेल्या, म्हणजेच हा आहे डॉट बॉल बिंदी गेंद. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या 1/8. डीजे या स्क्रीनवर आपल्याला अमोलजी पाहायला मिळत आहे. तर अर्थातच संपूर्ण आयोजनामध्ये त्यांचंही मोठं योगदान राहिलंय. स्पर्धा एन्जॉय करत असताना अनेक रसिक प्रेक्षक ऑनलाईन WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमच्या समवेत मात्र जुळले गेले. त्यांचं आपण करतोय सहर्ष मनस्वी स्वागत. या संपूर्ण स्पर्धेचं मुख्य सूत्रसंचालन, त्याचबरोबर मुख्य निवेदन, पाहुण्यांची इत्थंभूत माहिती, त्यांचं वेलकम करणं, त्यांचं आदरातिथ्य करणं, पाहुण्यांना बोलवणं, प्रत्येक मॅचला वेळेवर सादर करणं, सामना वेळेवर संपन्न करणं, कॅप्टनसोबत चर्चा करणं, या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीला ज्यांची साथ मिळाली आहे, अ मेलोडियस व्हॉइस ऑफ नेरे पनवेल आणि रायगड, अर्थातच आमचे परममित्र सागरजी मांडवकर यांनी हे शिवधनुष्य मी म्हणेन अप्रतिमरित्या हाताळलंय. त्यांचं आपण पहिल्यांदा मनापासून कौतुक करूया. गेले कित्येक वर्ष खानाव आणि सागरजी मांडवकर यांचे चांगले ऋणानुबंध आपण पाहत आलोय. मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू असताना दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर राहुल आपल्याला पाहायला मिळतील. राहुलनं मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ साकारला. त्यानं त्याच्या बॅटमधनं 50वा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. ही इज अ कम्प्लीट पॅकेज प्लेअर, ज्यानं गेले कित्येक वर्ष आपल्या टीमला चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. जरूर आपण पाहताय मोरिया 11 पलसपे टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी घेतला आणि फिल्डिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त मी म्हणेन सिंगल डिजिटमध्ये धावसंख्येला रोखलं. एक गडी बाद झाला आणि चांगली सुरुवात करून दिली गोलंदाज राजूनं. मोमेंटम आपल्या टीमकडे मात्र त्यांना मेंटेन केलाय. दुसरं षटक घेऊन आलेत राहुल बैकर. राहुल बैकरचा खरं तर उल्लेख करायचा झाला तर 2 चेंडू त्यानं फेकलेत. आतापर्यंत 3 धावा त्यानं खर्च करत असताना इथे मी म्हणेन फलंदाज आता मी म्हणेन मोठी धावसंख्या रचत असताना त्यांना मोठे फटके मी म्हणेन सजवत असताना थांबवलंय, रोख दिलाय. ड्राईव्ह करायचं होतं. पहा हा बॉल खोलवर टप्प्याचा ड्रिल करत असताना फटका सजवता आला नाहीये. अगदी आपण पाहतो की हा अनप्लेबल चेंडू होता, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर स्टाईलनं नेहमी उडवताना पाहत असतो. अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा सर्रासपणे वापरला जाणारा फटका, परंतु इथे बॅटचा बॉटम एज लागलाय, डॉट बॉल आलाय. 1.3 अगदीच 9 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 1/11. शफल झाले फलंदाज. त्यानंतर आपण पाहिलं हाही अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. आतापर्यंत 4 चेंडू झालेत. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च करत असताना इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल. गोलंदाज राहुल बैकर समोर फलंदाज ताकदीचा आहे, परंतु त्याला
आत्तापर्यंत सूर गवसला नाहीये, यावेळेला लाईन मिस करतील. पंच आमच्याकडे अपडेट करत असताना हा असणार आहे व्हाईट बॉल. आणि आत्तापर्यंत मी म्हणेन फेकले गेलेले 10 चेंडू आणि पहिला व्हाईट बॉल फेकला गेलाय. फलंदाजांकडे ताकद आहे, पोटेन्शियल आहे. इथे मात्र पुन्हा एकदा इम्प्रोवाइज केलं, बॉलला ऑन साईडला ड्राईव्ह केलं, बॉल गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनकडे. फिल्डर तिकडे आपल्याला पाहायला मिळाले, जिथे मात्र चांगलं फिल्डिंगचं सेटअप होत असताना बॉल अडवला गेलाय. 1 धाव मिळणार, रणसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल ती 13 या आकड्यावर. 2 संघ जिथे मैदानाच्या आतमध्ये विजयाचं स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलेत. आणि तुमच्या स्वप्नांची उंची जितकी मोठी तितके तुम्हाला प्रयत्नही मोठेच करावे लागतील. अर्थातच त्या प्रयत्नांना आत्तापर्यंत मी म्हणेन तितकीशी साथ मात्र नाहीये. आता या वेळेला ड्राईव्ह केलं बॉलला, मगाशीच चर्चा झाली, मोठी फटक्यांची गरज आहे आणि मोठा फटका आलाय. पुढ्यात टाकलेला बॉल त्याला ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय आणि आलाय. बॅट्समन आपण जरूर पाहिलं रमेश पवारच्या बॅटमधनं आलाय. हा त्याचा फेवरेट स्ट्रोक, षटकार. प्रेशर थोडं रिलीज झालंय आणि धावसंख्येला थोडं ऍक्सलरेट केलंय. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम स्वरा हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 1-19. पाठीवर साहेबांचा, महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा, नवीनदास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश. आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खाना आयोजित शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025 सन्मान्य श्री रुपेशजी ठोंबरे, बिंदासजी ठोंबरे, अर्थातच ज्यांचा नावाचा उद्घोष आपण पाहताय, ज्यांचा नावाचा नाम उल्लेख आपण पाहताय. शिवसेना तालुका प्रमुख या कार्यपदावर कार्यरत असताना मगाशी जो उल्लेख झाला, ग्रामीण विभागामध्ये त्यांचा कार्याचा आढावा, शहरी विभागामध्ये त्यांचा कार्याचा आढावा. आणि खरं पाहता त्यांचंच खरं तर मी म्हणेन हाच राजकीय वाटचालीमध्ये खरं तर मी म्हणेन जी काही ओळख आहे त्या आयडेंटिटीला पुढे नेण्यासाठी आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न. जिथे आपण सचिनजी मुंडे त्यांचं संपूर्ण संघ, त्यांची संपूर्ण मंडळी, त्यांचे आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया, ज्यांनी आज खरं तर मी म्हणेन अथक प्रयत्नातून आणि एक चांगल्या मायक्रो लेवलच्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचे एक भव्य आणि दिव्य आयोजन मात्र ते घेऊन आलेत. 8 दिवसांचा हा रंगारंग सोहळा आपण या स्पर्धेच्या खरं तर आजच्या रात्रीमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये खेळ करत असताना मगाशी आपण जी चर्चा केली, सागरजी मांडवकर यांनी उल्लेख केला, पाहुण्यांनीही उल्लेख केला की दिवसभरामधील जेव्हा खेळ असतो तेव्हा दिवसामधील स्पर्धेमध्ये सकाळी बरोबर 8, सव्वा 8 वाजता चेंडू पडतो. रात्रीचं क्रिकेट म्हटलं की मग तिथेही सनसेट नंतर मात्र 7, सव्वा 7 पर्यंत चेंडू पडतो. म्हणजे क्रिकेटमधली शिस्त या स्पर्धेनं मेंटेन ठेवली आहे. याला मात्र अगदी आपण जरूर पाहतोय, वेट, वॉच अँड ट्रान्सफर केलंय. डू नॉट गो टुवर्ड्स द बॉल, लेट द बॉल कम टुवर्ड्स अस, असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. रमेशच्या बॅटमध्ये येतोय अजून एक शैलीदार कलात्मक स्ट्रोक, जिथे आपण पाहतो की या धावा आल्या 4 आणि रणसंख्या पोहोचेल ती 3रं षटक प्रगतीपथावर असताना एकंदरीत 24 या आकड्यावर. क्रिकेटचा खेळाडू म्हणून नव्हे तर स्पोर्ट्समन म्हणून जेव्हा मैदानामध्ये तुम्ही उतरता तेव्हा खरं तर नुसता आत्मविश्वास असून चालत नाही. त्या आत्मविश्वासानं तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड सुद्धा दाखवावं लागतं. इथे प्रेझेन्स ऑफ माइंडनं फटका सजवलाय. याही वेळेला पहा, मागच्या बॉलवर आपण पाहिलं ती नजाकत आणि याही बॉलवर आपण पाहताय ती अदा, ती स्टाईल. नी बेंड केलं, वेट ट्रान्सफर करत असताना बॉलला शफल होऊन स्कूप केलं आणि हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून अगदी धाडलाय. तो अजून एक सलगचा दुसरा चौकार रमेशच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय.
असं म्हणतात की भरारी मारण्यासाठी नुसती पंखात ताकद असून चालत नाही, वाऱ्याचा अंदाज तुम्हाला घ्यावा लागतो. मैदानामध्ये तर सुद्धा तसंच आहे. फलंदाज तुमच्याकडे ताकद असते जरूर, परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे सुद्धा त्यांचं कौशल्य असतं आणि ते कौशल्य सादर करत असतात. म्हणूनच कधी कधी ताकदीने नव्हे तर कधी कधी तुम्हाला बुद्धी चातुर्यानं खेळ करावा लागतो. कंडिशननुसार, सिच्युएशननुसार, मैदान कशी साथ देते, आउटफील्ड कशी रिॲक्ट करते, या सर्व गोष्टींचा उल्लेख करत असताना गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टाइम केलं या बॉलला. यावेळेला फिल्डर अगदी चपलायना धावले, चेंडूवर झडप घातली, बॉलला अडवला, फेकून दिला. तोवर मात्र धावा कंप्लीट झाल्या 2. 2 मोर ॲडेड इन टू द टोटल स्कोर शिफ्टेड टू. आपण पाहता आतापर्यंत बॅटिंग करणारी टीम आपण जरूर एन्जॉय पाहता, त्यांचा खेळ एन्जॉय करते. स्वरा हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी या संघाची वाटचाल आता मात्र सन्मानजनक स्कोरकडे आपल्याला पाहायला मिळते. 1/30, 2.4 आतापर्यंतचा खेळ संपन्न झालाय. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढ्यात टाकला बॉल, यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहेत शॉर्ट फाईन लेग मध्ये, चेंडूवर पोहोचलेत आणि झेल इथं टिपलाय. वेल बॅलन्स रनिंग कॅच. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळाले आणि स्वप्नीलला पकडलेला हा झेल आणि अखेरीस सुटकेचा निश्वास टाकलाय मोठा फलंदाज रोमेश. मात्र परतत असताना आपल्याला पाहायला मिळेल दुसरी विकेट 30 या आकड्यावर. चेंडूची चाचपणी केली फलंदाजानं. नुकतेच आलेत मैदानामध्ये, कारण रोमेश बाद झाले. त्याच्या बॅटमधनं मी म्हणेन 1 षटकार, 2 चौकार आणि 19 धावांचे एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग इव्हेंच्युअली कमिंग टू एन एंड आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 मध्ये अंतिमचा 1 चेंडू खरं तर विनय बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटनं ड्राईव्ह केलं बॉलला अलॉंग द ग्राउंड. बॉल गेला डीप लॉंग ऑफ मध्ये आणि तिथे थोडे क्षेत्ररक्षक चाचपडतील, सावरतील, चेंडू फेकून देतील. तोवर मात्र मी म्हणेन दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाहीये. 1च धाव मिळणार, 1 धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस. एक सन्मानजनक स्कोर म्हणजे काय तर एक फायटिंग टोटल उभारली आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 2/31. बॅटिंग करणारी टीम आपण पाहताय स्वरा हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी. त्यांच्या विरोधात टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा जो डिसिजन घेतलाय तो मोरया 11 पलसपे. आणि पलसपे म्हटलं की मग आमच्या रायगड समालोचन असोसिएशनचे खरं तर मी म्हणेन अतिशय विनम्र असे समालोचक दीपकजी पाटील सर. अर्थातच मागच्या काही 2 वर्षामध्ये त्यांना आपण रतनबुवा चषकामध्ये सुद्धा ऐकलं. गतवर्षी 1 दिवस ऐकलं, यावर्षी आपण त्यांना 2दा ऐकलं. इतका गोड आणि प्रत्येकाला हवासा तो आवाज. खरं तर त्या आवाजामध्ये जितकी नम्रता आहे, विनम्रता आहे, तशीच नम्रता सागरजी मांडवकर यांच्याही आवाजामध्ये. जितके स्वभावाने ते नम्र आहेत तितकंच त्यांचं समालोचन सुद्धा गोड आहे. म्हणूनच त्यांचा नेहमी उल्लेख होत असतो की मेलोडियस व्हॉइस, अतिशय खरं तर सुमधुर असा हा आवाज. जाऊया आपण क्रीडांगणाकडे जिथे 3 षटकांचा खेळ झालाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत आणि वाकडी संघ वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो आतापर्यंत 31 या आकड्यावर. एंड बदललाय आणि आता वाऱ्याच्या विरोधात तुम्हाला फटके सजवावे लागतील. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 4 डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मिस्टर आयुष. कमी वयोगटातील हा खेळाडू आहे. अंडर 19 चे खेळाडू. हेज लागला बॉल. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये आहेत फिल्डर आणि दोन्ही वाहनं एकाच ट्रॅकवर पाहायला मिळाली. अपघात झालाय. एकाला परतावा लागेल कारण 2 ट्रेन एकाच पटरीवर म्हटलं की मग अपघात होणार. चला आपण 2 विजेत्या टीम्सना पुन्हा एकदा त्यांच्या कॅप्टनला इन्व्हाइट करूया. चला नेक्स्ट मॅचचा कौल आपल्याला करायचा आहे. सो टॉससाठी कुणाल नाईक, सिद्धिविनायक भिंगारी आणि सूरज फौजदार, प्रांशु मित 11, आई गावदेवी खार्डी दोन्ही टीमचे कॅप्टन
यांना मी इन्व्हाइट करू. 4 षटकांचा सामना असणार आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला करायचा टॉस, कारण शिस्त या स्पर्धेची पहिली ओळख आहे. आणि आज आपण पुन्हा एकदा दुसऱ्या ग्रुपमधील म्हणजे दुसऱ्या फेरीमधील या नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा इन्व्हाइट करणार आहोत. टीम खार्डी आणि त्याचबरोबर आपण जरूर पाहतोय की टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देऊन पुरस्कृत करतोय. पांडुरंगजी पाटील उद्योजक आहेत खानाव गावचे, त्यांच्या माध्यमातून ही चांगली नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळतीये. खर तर सागर, पनवेल म्हटलं की मग क्रिकेटची भव्यता, पनवेल म्हटलं की मग क्रिकेटची दिव्यता आणि पनवेल म्हटलं की मग क्रिकेटची प्रगल्भता. आणि या क्रिकेटमध्ये नवनिर्मिती कशी आणता येईल त्यासाठी नेहमी पनवेलनं नेहमी प्रयत्न केलाय, नेहमी रायगडनं प्रयत्न केला. आणि खानावगाव म्हटलं की मग क्रिकेटची वैभवशाली परंपरा जपणारा परिसर. आज मगाशी जो उल्लेख झाला, सुजलाम सुफलाम समृद्ध असा परिसर. तर पोलीस पाटील भरत पाटील यांचे इथे आगमन झाले, सहर्ष स्वागत. टॉस आपण करणार आहोत आणि टॉससाठी मी सन्माननीय आमचे मान्यवर नक्कीच विनंती करेन, इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. प्रतीक जाधव, आपण आसन ग्रहण करा. ड्राईव्ह केला बॉलला आणि एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या वरनं धाडलाय, वाऱ्याच्या विरोधात लगावलेला षटकार. आणि या षटकारासाठी कौतुक झालं, टाळ्याही वाजल्या. या षटकारानं एकूण धावसंख्येला पोहोचवलंय ते तब्बल 37 या आकड्यावर. धन्यवाद. देऊळ चमचमतय. स्पॉटवरनं टर्न दिला, बॉलला बीट केलं फलंदाज आपण पाहिलं, परंतु बायची 1 रन मिळणार. फार छान गाणं वाजलं सागर. खरं तर मराठी महिन्यांचा उल्लेख करायचा झाला तर अगदीच आपण अंतिमच्या टप्प्यामध्ये आहोत. पुढच्याच महिन्यामध्ये आपण आपल्या मराठी नवीन वर्षाला प्रारंभ करणार आहोत. 30 तारखेला गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष. आणि चैत्र महिना लगेचच आपण प्रारंभ करू. चैत्र महिना आला की मग प्रत्येक मराठी मनाला लागती ती चाहूल एका गोष्टीची, ती म्हणजे आपली गावची जत्रा. गावची जत्रा म्हटली की मग पहिलं स्मरण होतं ते आई एकविरेचं. आणि प्रत्येकाची खरं तर मी म्हणेन वाटचाल होते ती कारल्या डोंगराला. ड्राईव्ह केल्या बॉलला, इथे यावेळेला ऑन साईडला फिल्डर आहेत दोन फिल्डर्समध्ये चांगलं कॉलिंग. एक फिल्डर पुढे गेले, बॉलला उचलला, फेकून दिला, तोवर 2 धावा कंप्लीट होतील. 3.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाल्याने धावसंख्या सुस्थितीमध्ये. सन्मानजनक स्कोर आपण पाहतोय ती 40 या आकड्यावर. 4-40 अशी धावसंख्या असताना शेवटच्या बॉलवर किती धावा मिळतील? सिंगलवर थांबवतील, मिळतील 2, की लगावला जाईल चौकार, की ठोकला जाईल षटकार, की मिळेल विकेट? काय घडेल या बॉलवर? टार्गेट सेट करणारा चेंडू असणार आहे. पहिल्या इनिंगमध्ये आयुष बॉलिंग ट्रॅकवर आपल्या या खात्यामधील शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल डेथ बॉल. राईट हॅम, लेफ्ट हॅम ओ द विकेट. फ्लिक केला बॉलला, बॉल हवेमध्ये, फिल्डर आहे जज करतील आणि झेल टिपला जाईल, फलंदाज होतील बाद. शेवटच्या बॉलवर मिळालेली विकेट, आयुष खुश आहेत. आणि इथे मात्र धावसंख्या थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांच्या अखेरीस रणसंख्या 40 आणि 41 धावांचं टार्गेट इथे सेट झाले. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे, जिथे मात्र 2 टीमचे कॅप्टन आपल्याला सज्ज पाहायला मिळतील. एका बाजूला प्रांशु मित 11 आई गावदेवी खार्डी, त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळेल तो सिद्धिविनायक भिंगारी. सिद्धिविनायक भिंगारी आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करेल टीम खार्डी.
श्री सिद्धिविनायक भिंगारी पुरस्कार त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. यस, मॅच खूप कमालीची असेल. तर पांडुरंग पाटील आमचे कोल्ड्रिंकचे पुरस्कार ते या आपण प्रतीक जाधव असतील. आमचे पोलीस पाटील सुद्धा उपस्थित आहेत. अमित बुवा मात्रे. यस, आमचा आवाज येतो तुम्हाला. टॉस आपण करतोय. यस, श्री सिद्धिविनायक 11 भिंगारी. कॉल येतोय, कॉल खार्डी, टीम खार्डी कॉल आलाय. यस, टेल टॉस विन. टॉस जिंकलाय खार्डीनं. फिल्डिंग थांबायचे कॅप्टन. टॉस जिंकलाय, निर्णय का असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाला पसंती समोर श्री सिद्धिविनायक भिंगारी. चांगला संघ आहे. आपण रायगडमध्ये आलात. बलाढ्य संघ ओळखला जातो. अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही आपल्या संघाला पाहतो. पहिला सामना जिंकलात. आता या मॅचची कशी तयारी आहे? आता फर्स्ट मॅचला आमची फर्स्ट बॅट होती, बट आता फिल्डिंग आहे तर आम्ही 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण मॅनेजमेंट आमची असते. शिवसेना तालुका प्रमुख इथे वेळेला खूप महत्त्व देतो. सचिन दादा मुंडे जे वेळेच्या बाबतीत खूप सक्रिय असतात. इथे डे क्रिकेटला 8ला चेंडू पडतो, नाईटला खानावगावमध्ये 7 वाजता चेंडू पडतो. मॅनेजमेंटबद्दल काय म्हणाल? मॅनेजमेंटने तर खूप चांगलंच काम केलेलं आहे, कारण पूर्ण क्रिकेट हा डिसिप्लिन क्रिकेट आहे आणि आपण इथे डिसिप्लिन पाळत आहोत. तर चांगलंच काम केलेलं आहे आणि खेळायला त्यामुळे मजाही येते. खार्डी टीमचे कॅप्टन आमच्या समेत होते. आज आम्ही भाग्यवान प्रेक्षकांना 200 रुपयामध्ये ॲक्टिवा 6G 1,06,000ची देणार आहोत. काय म्हणाल्या बिंदास भाईंच्या संकल्पना आणि प्रेक्षकांसाठी हे प्राईज आहे? आता एक नवीनच ही संकल्पना आलेली आहे, कारण प्रत्येक प्रेक्षक येतो तो बघायला येतो, बट आता प्रेक्षकालाही वाटेल की मलाही काहीतरी भेटू शकतो त्यामुळे. तरी चांगली एक संकल्पना आलेली आहे. नक्की अभिनंदन कॅप्टन. कोल्ड्रिंक आम्ही देतो. पांडुरंग पाटील उद्योजक. असे जर संघनायक जेव्हा आमच्याशी बोलतात ना तेव्हा मजा येते आम्हाला. आणि भिंगारीचे कुणाल आले नाही ते जरूर. कुणाल अभिनंदन, आपल्याला शुभेच्छा देतो आम्ही. बोलावं लागतं कारण तेव्हा आणखीन कॉन्फिडन्स येतो. जेव्हा तुम्ही अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये जाता तर तिथे तुम्हाला मॅन्डेटरी असतं, मात्र आम्ही समजून घेतलं. तर सन्मानी पाहुणे साईदास थांडगे आमचे पळसपेचे. साईदास साहेब आपलं वेलकम, सुस्वागतम. आज मोर्या 11 पळसपेचे पाठीराख आहेत. मयूर ठाकूर आहेत आमचे उद्योजक पळसपे गावचे. यांच्याकडून शुभेच्छा आल्यात पळसपे संघाला, त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. मोर्या 11 पळसपे. आपण अमित बुवांकडे नक्कीच जातोय. नक्कीच नितेश आपण कंटिन्यू करा, त्यानंतर आम्ही आपल्याला फ्री करतोय. चला मॅचकडे वळतोय. 7 मार्चला उद्या नितेश मॅनेजमेंटकडून सूचना आले, सचिन दादा मुंडे यांच्याकडून सूचना आलेत. उद्या 7 वाजता चेंडू पडेल. उद्याच्या दोन्ही संघाने याची नोंद घ्या. धन्यवाद. थँक्यू सागर. आणि फार छान संवाद खरं तर कव्हर केला. सागर, क्रिकेट हा संवाद आणि गाठीभेटींचा खेळ आहे. 2 पंच त्यांच्यामध्ये असतं ते संवाद, आणि 2 समालोचक त्यांच्यामध्ये असतं ते संवाद. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की क्रिकेट हा संवाद आणि गाठीभेटींचा खेळ आहे. चांगली चर्चा रंगली. स्पर्धेबद्दल खरं तर कॅप्टननं चांगलं वक्तव्य केलं. आणि मॅचमध्ये टर्न करत असताना आपण धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगल्या उत्साहानं आपल्याला पाहायला मिळतील. परंतु पहिल्याच बॉलवर थोडी घाई झाली आणि घाईनं खरं तर मी म्हणेन इथे अपघात केलाय. स्वतः नाराज आहेत अर्थातच संघाचे सरसेनापती बॅट्समन, ज्यानं मागच्या मॅचमध्ये त्याची दाहकता दाखवली होती आणि अर्धशतक ज्यानं झलकावलं होतं, तो या मॅचमध्ये अगदी मोक्याच्या क्षणाला राहुल हा मात्र 0वर बाद होतोय. सागर, कधी कधी आपल्याला वडापाव जर का खायचं असेल तर आपण थोडा वेट करतो
आणि अगदी गरम वडापाव होण्याची आपण वाट पाहतो. 4 षटकांचा सामना, तब्बल लाखाची स्पर्धा आहे, 3 बाईक्स आहेत. अशा स्पर्धेमध्ये खेळ करत असताना थोडा संयम तुम्हाला दाखवावाच लागेल, कारण 40+ ही धावसंख्या जी आहे ना, ही खरं तर दोन्ही टीम्सना समसमान संधी आहे. ही मोठी धावसंख्या नाही आहे जिला तुम्हाला चेस करता येणार नाही आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आक्रमण आहे हाच एकच पर्याय आहे, तर असं नाही आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये थोडा संयम ढासळला तो फलंदाज राहुल बैकरचा आणि पहिल्याच बॉलवर तो बाद झालाय. जिथे मात्र गोलंदाजाचं आपण कौतुक करूया, आदित्य मोरेनं पहिल्या फलंदाजाला परतावून लावलंय आणि त्याचा आत्मविश्वास आता द्विगुणित झाला असेल. नेट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये एक परिपक्व अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे राजू ठणगे. डिफेन्स केला बॉलला, अगदी तिथे थोडा हवेमध्ये राहिला होता. एरियल अटॅक ज्याला आपण म्हणतो. एक तर मिलानीय बॅट्समन राजू गेट्स ऑफ द मार्क. पहिल्या धावसंख्येनं स्पर्धेमध्ये आपल्या टीमचं या मॅचमध्ये अकाउंट ओपन करतोय. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहताय ते अर्थातच मोर्या 11 टीम पलसपे. त्यांच्या विरोधात स्वरा हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी. वाकडी संघाच्या वतीनं पहिला फ्रंटलाईन गोलंदाज आदित्यकडे चांगला क्लास आहे. आदित्यचा रनअप आपण जर का बघितलं गेलं तर लांब रनअप आहे, 30 या सर्कलच्या बाहेरून. क्लीन बॉल, दांडी गोल, बॅट्समनला बीट केलंय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. बॅट पॅचच्या मधून खोल टप्प्याचा हा बॉल आणि इथं मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आदित्य मोरे याची पिन पॉइंट ॲक्युरेट कंट्रोल बॉलिंग. दोन फलंदाजांना इथे मात्र परतावून लावलाय आणि काय ड्रीम स्टार्ट करून देतोय. शेजारचा संघ आहे टीम वाकडी आणि वाकडी टीमनं आपल्या खरं तर मी म्हणेन फलंदाजीमध्ये त्यांचं गुणकौशल्य दाखवलं, फिल्डिंगमध्ये गुणकौशल्य दाखवलं. आता चेंडू फेकत असताना गोलंदाजीमध्ये मी म्हणेन चांगली गुणांचे सादरीकरण करत असताना गोलंदाज आपण पाहतोय तो आदित्य मोरे. आदित्यनं आतापर्यंत फेकलेले 3 चेंडू 2 गडी त्यानं बाद केलेत. मागच्या काही 2 चेंडूमध्ये खरं आपण पाहिलं 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव त्यानं खर्च केली आहे. आत्तापर्यंत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल हिटिंग पासून दूर तर ठेवलाय, परंतु फलंदाजांना सुद्धा बाद करण्यामध्ये यश मिळालंय. बॅट आधीच फिरली, बॉलांतर निघून गेलाय. गतिमान चेंडू. यावेळेला या प्रश्नाचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतंच. गोलंदाजी म्हणून तुमच्याकडे ज्या ज्या काही गोष्टी असायला हव्यात त्या सर्व गोष्टींचं मिश्रण हे एक रसायन आहे. नाव आहे आदित्य मोरे. आदित्य मोरेचा खरं तर आपण पर्सनॅलिटीचा जर का उल्लेख करायचा झाला, एक सडपातल बांध आहे, उंच खुरा आणि हाईट फॅक्टर फार महत्वाची आहे. रनअप त्याचा चांगला आहे, फिटनेस फार छान आहे. ओव्हर द विकेटने या बॉलला उडवायचा प्रयत्न, इथे ही संधी असणार आहे. आय विल टेक इट इज द कॉल आणि झेल टिपला गेलाय. अमित आपल्याला पाहायला मिळाले अंतर्वर्तुळामध्ये मिड ऑन रिझन मध्ये आणि फलंदाज क्रमांक 3 बॅटिंग करणारी टीमची झाली आहे पडझड. मोर्या 11 पलसपे 1 या धावसंख्येवर 3 गडी बाद होत असताना आदित्य मोरे या गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीमधील खरं तर मी म्हणेन ही आग ओकणारी गोलंदाजी असताना त्यानं 3ही फलंदाजांना परतावून लावलंय आणि आपली गुणवत्ता सादर करत असताना मैदानाच्या आतमध्ये एक विजयाचा वेगळा उत्साह आणि आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व एकत्र आले, टीम हर्डल झालं. एकमेकांना त्यांनी सांगितलं की पहिल्या षटकामध्ये मोमेंटम आपल्या टीमकडे आहे, हाच मोमेंटम आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणत असतो की सुरुवात जर का चांगली झाली तर मध्यान्न चांगला होतो, शेवटी चांगला होतो. वेल बिगन इज द हाफ डन असं नेहमी आपण म्हणत असतो. सुरुवात आपण कशी करतोय यावर तुमच्या पुढच्या खेळाची घटना मालिका ठरत असते. एक चेंडू आत्तापर्यंत मात्र फेकायचा शिल्लक असणार आहे आणि तो चेंडू फेकण्यासाठी ही आग ओकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. नाव आहे आदित्य मोरे, टीमचं नाव आहे
स्वरा हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी. यावेळेला मात्र क्रिकेटचं समर्पण पाहायला मिळालं. चेंडूवरची नजर फार छान होती. क्विक रिफ्लेक्शन त्यांना बॉलला अडवलाय. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये एकदा मिळणार. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 2 आणि हे षटक मात्र वाकडी टीमच्या नावे आपल्याला पाहायला मिळते. आता उर्वरित इक्वेशन रसिक प्रेक्षक विचारत असतील की काय आहे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आणि धावा किती आणि चेंडू किती उरलेत. 18 चेंडू आणि उर्वरित इक्वेशन आहे ते 39 धावांचं. डीजे धन्यवाद. तर नक्कीच आमचे बिंदासबाईंचे कट्टर समर्थक विश्वजित फराट, प्रचंड मेहनत आहे त्यांची, त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. आज आमचे संपूर्ण मॅनेजमेंट बघा WTC लाईव्ह. अठरा चेंडू आणि 39 धावा. प्रत्येक एका षटकामागे 13 धावांची गरज. 13 रन्स पर ओव्हर. चेसिंग रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. आपण एन्जॉय करताय शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025. नितेश आमचे पूर्वेश बघा, संपूर्ण WTC ची मॅनेजमेंट आज त्यांच्याकडे. पूर्वेशचं कौतुक करायला पाहिजे. पूर्वेश यस, सर्व बारीक बारीक हालचालीवर नितेश पूर्वेश खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देतो. पूर्वेशचा आपण धन्यवाद करूया. संपूर्ण टेक्निकल टीमचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. राहुलजी उलवेकर आणि त्यांची ही संपूर्ण टीम WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक नामांकित स्पर्धा. मला असं वाटतं की रतनबुवाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मला वाटते 3 वर्ष WTC आम्ही सोनारीमध्ये स्पर्धा कव्हर करत असताना ही चर्चा आम्ही राहुल सोबत केली होती. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या या खरं तर ब्रॉडकास्टिंग टीमचं एक यश हे आहे की आम्हाला खरं तर रतनबुवासारखी स्पर्धा खरं तर त्या स्पर्धेचा मानही मिळाला आहे. आणि सलग 3 वर्ष या गोष्टीची आपण चर्चा करतो. आणि रसिक प्रेक्षकांना आम्ही जरूर सांगतो की या वाहिनीला आपण जरूर प्रतिसाद द्या. आजही आपण जर का सबस्क्राईब केलं नसेल तर जा यूट्यूबला टाईप करा WTC, लगेच फ्रंट पेजला येईल शिवसेना तालुका प्रमुख चषक. अगदी पहिल्या पेजवर ही ब्रॉडकास्टिंग होत असणारी लाईव्ह जी तुम्हाला फ्रेमिंग पाहायला मिळेल, स्क्रीन पाहायला मिळेल. सबस्क्राईब करा या चॅनलला आणि मराठी पाऊल पडती पुढे चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना फलंदाज बाद झाले. धावसंख्या झाली ती 3 आणि षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरा. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. हर्षकडे आता काय आहे तर हर्षकडे मागच्या षटकाचा मोमेंटम आहे. हर्षकडे मागच्या षटकाचं रिदम आहे. हर्षकडे मागच्या षटकामध्ये जे काही घडलं त्या घडलेल्या सर्व 6 चेंडूमध्ये जे फलंदाज 3 बाद झाले त्या सर्व गोष्टींचं मोमेंटम आहे. आणि क्रिकेट हा मोमेंटमचा खेळ आहे. या खेळामध्ये हा मोमेंटम तुम्हाला मेंटेन ठेवावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट ड्राईव्ह केला बॉलला इनसाइड आउट. बॉल फरार होईल आणि इथे बॉल थांबणार नाहीये. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन बाहेर. आत्मविश्वास देणारा आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करणारा येईल हा षटकार. मराठी बाणा आता इक्वेशन प्रत्येक एका चेंडू मागे 2 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक एका चेंडूला 2 धावा तुम्हाला काढाव्या लागतील. म्हणजेच काय तर 16 चेंडू 32 धावा हे इक्वेशन आहे. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ. ते आकडे नाहीत जे रात्री लागतात. जे आकडे खरं तर क्रिकेटमध्ये इक्वेशन सांगतात, मॅथमॅटिक्स सांगतात. जे आकडे खरं तर आमचे गुणलेखक चंद्रकांतजी पालकल सर आम्हाला अपडेट करतायत ते आकडे. 16 चेंडू 32 धावा 16 चेंडू. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल सद्य परिस्थिती मॅच 50-50. मॅच डोलायमान अवस्थेमध्ये. सबमरीन बॉल. विकेट किपरचं आपण कौतुक करूया. क्लोज विकेट किपिंग आदित्य मोरे विथ द बॉल. आदित्य मोरे विथ द फील्ड. आदित्य मोरे हा खरं तर मी म्हणेन अतिशय चपळ, चतुर, हुशार, चाणाक्ष, मल्टी टॅलेंटेड, बहुआयामी ज्याला आपण म्हणतो
किती क्लोज ग्रिपिंग आहे बघा. रात्रीचे 12:23 झालेत. टॅप केल्या बॉलला अंडरम बॉक्स टाईप स्टाईलनं. अगदी आपण पाहताय की मी म्हणेन हा भरपूर आकर्षक फटका आहे. एकच धाव मिळणार. एक न धावसंख्या पुढे जात असताना सिंगल डिजिटमध्ये रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती 3 बाद डबल डिजिटमध्ये पोहोचेल 10 या आकड्यावर. कधी स्वप्नातही न विसरणारा अंक डिजिट म्हणजे 10. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर, द गॉड ऑफ क्रिकेट यांचं प्रतीक आणि प्रतिबिंब. जर्सी क्रमांक 10. ओ बॉल निघून गेलाय. फलंदाजाला उमगलं सुद्धा नाही. इतकी गती या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया WTC च्या या स्क्रीनवर किती गतिमान फेकलाय हा बॉल बघा. शॉट ऑफ अ गुडलेन स्पॉटवर आउट स्विंग केला. इट वॉज नायदर शॉर्ट नॉर ऑन अ गुड लेंथ. म्हणजे गुड लेंथ ही नव्हता आणि शॉर्टही नव्हता. शॉर्ट ऑफ अ गुड लेंथ. डॉट बॉल. यावेळेला कनेक्ट केला बॉल. मस्त फटका. यावेळेला गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार आलाय आणि या षटकारानं पुण्याच्या मॅच मध्ये आपल्या विजयाचं स्वप्न तेजोमय करत असताना रात्रीच्या विस्तीर्ण गर्भात हा पहिला दिवा त्यानं तेवत ठेवलाय. फलंदाजाचं नाव आहे ते अर्थातच अभय ठाणगे आणि आता मॅच मध्ये इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 25 धावा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जग में सुंदर दो ही नाम, एक शिव दुसरा श्रीराम. गतवर्षी भगवे ध्वज आपण भरपूर फडकवले, आनंद साजरा केला. श्रीराम प्रभूंचं पुन्हा एकदा आगमनही झालं. आपण फलंदाजाची ऑफर आहे ती डिक्लेअर करूया. सागरजी मुंडे यांच्याकडनं 2 सलग षटकार जर का त्यांना लगावले फलंदाजानं, अर्थातच अभयनं, तर कॅश प्राइस 500 रुपये मिळतील. स्विंग अँड अ मिस. गती कमी जरी होती तरी सुद्धा इथे मात्र मी म्हणेन स्पिन प्रकारची गोलंदाजी त्यानं बीट केलंय. अभय बॅटिंगसाठी आपण पाहताय. फलंदाज यावेळेला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतील. अगदी सडपातल बांधा, परंतु या प्रयत्नांना थोडं मी म्हणेन यश मिळत नाहीये. चेंडू तितका दीर्घकाल हवेमध्ये नव्हता. धावा मिळतील 2 आणि 2 एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. रणसंख्या झाली आहे ती 3 बाद 18. 41चं टार्गेट आहे. तर गुरुनाथ शेठ पाटील खार्डीचे पॅकर्स यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. आणि संतोष शेठ पाटील दहीसर खार्डी टीमचे पॅकर्स दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण आसन ग्रहण करावं. धन्यवाद. पुरस्कर्त्यांचं फार महत्व असतं सागरजी. खरं तर पुरस्कर्ते म्हटले की मग ते संघाला पुरस्कृत करत असतात. संघांना मैदानामध्ये उतरण्यामध्ये खरं तर त्यांचं मोठं सिंहाचा वाटा असतो. संघाला एकत्र आणणं, एक स्क्वॉड बनवणं, त्याच्यानंतर मात्र त्यांच्याकडनं योग्य तो सराव होतोय का या सर्व गोष्टींची पाहणी करणं आणि त्यांना जे जे काही हवं आहे. मग आर्थिक गणित जे आपण म्हणतो ना की क्रिकेटची स्पर्धा आणि क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एखाद्या संघाला लॉन्च करणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. त्या सर्व संघासमवेत समावेशक म्हणून तुम्हाला कटिबद्ध राहावं लागतं. प्रत्येक एका गोष्टीचं अपडेटसुद्धा तुम्हाला घ्यावे लागतात. तुमच्या टीमचं परफॉर्मन्स, तुमच्या टीममध्ये बदलाव जर का करायचे असतील तर ते कसे करावे, सर्व काही गोष्टींचा अभ्यासही तुम्हाला करावा लागतो. पुरस्कर्ते आणि पुरस्कर्त्यांचं एक मोठं योगदान आपल्याला नेहमी पाहायला मिळतं आणि म्हणूनच त्यांचे आपण आभार आणि कौतुक करूया. आज टेनिस क्रिकेट विश्वाला जे काही सुगेचे आणि चांगले दिवस, गोल्डन दिवस, सोनेरी दिवस जे आलेत ना, त्यांच्यामध्ये खरं तर पुरस्कर्त्यांचं फार महत्व आहे.
आज दोन्ही पुरस्कर्त्यांचा आपण उल्लेख केला, त्यांना मी इन्व्हाइट करू की यावा आपण. 9 चेंडू आणि 23 धावा असे इक्वेशन आहे. प्रवीणजी पाटील यांच्याकडनं एक अनोखी ऑफर आहे बघा. स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवर जर का फुलटोस चेंडू लागला तर मात्र फुलटोस चेंडू लागल्यानंतर त्या फटक्यासाठी 500 रुपये म्हणून सन्मानित करण्यात येईल. प्रवीणजी पाटील यांच्याकडनं ही ऑफर असणार आहे फलंदाजासाठी. आणि इथे हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल पर्सेंटेज वाढले ना की दडपण वाढतं. एक सचिन रमेश तेंडुलकर सरांची एक छोटीशी इंटरव्ह्यू होती. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका, आणि जितक्या चुका तितकं तुम्ही मॅचपासून दूर जाणार. इतकं साधं सोपं समीकरण आहे क्रिकेटचं. म्हणून धावफलक तुम्हाला हलतं ठेवता आलं पाहिजे. एकेरी दुहेरी धावसंख्येनं धावफलक तुम्हाला नेहमी मी म्हणेन रोटेट करता आलं पाहिजे. पुन्हा एकदा तिथे थोडी अपील झाली, थोडी सल्लामसलत होती, थोडी चर्चा होतीये. आणि क्रिकेट हा चर्चात्मकच खेळ आहे. क्रिकेटमध्ये जर का चर्चा नसेल ना, कधी मायक्रोफोन बंद केला आणि मॅच सुरू असेल, कधी एक 5-10 मिनिटांसाठी जर का लाईट गेली ना का असं वाटतं की क्रिकेट होतच नाहीये. क्रिकेट जरी होत असेल ना तरी सुद्धा मायक्रोफोन हा चालूच असायला हवा. क्रिकेट हा चर्चात्मक आणि संवादात्मक खेळ आहे. इक्वेशन आपण पुण्याच्या प्रेक्षकांना सांगूया. हा फुलटॉस. हाऊ इज दॅट? अंपायर रेज द फिंगर and batsman is declared as OUT out. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. पिचिंग इन लाईन, impact in line, the ball was about to hit the wicket and umpire raised the finger and batter is declared as OUT out. चेहरा चमकून कैसाला, न समाजसेवेची कार्याची आवड हाय दादाला. हे हाताई पाठीवर साहेबांचा, महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. रविंद्रस भाई सेनेचा वाघ आला ना. धन्यवाद. तर गुरुनाथ शेठ पाटील खार्डीचे आमचे पॅकर्स आहेत, संतोष शेठ पाटील ताई सर, गुरुनाथ शेठ पाटील यांना विनंती करतो आपण स्टेजवर आसन ग्रहण करावं. धन्यवाद. पहा इक्वेशन सागर स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतं. WTCच्या माध्यमातून प्रत्येक एका स्टॅटिस्टिक्सचं हे प्रेझेंटेशन, या प्रेझेंटेशनचं फार महत्त्व आहे. हे कम्प्युटर एक्सपर्टला हे श्रेय जाईल. चेंडू जेव्हा कॅमेराच्या माध्यमातून टिपले जातात त्यांचं श्रेय जातं ते कॅमेरामॅनला. आणि या सर्व काही गोष्टी कशा पद्धतीनं दाखवाव्या आणि त्या दाखवण्यासाठी कम्प्युटर एक्सपर्टकडे असायला हवी ती क्रिएटिव्हिटी, ते इनोव्हेशन आणि कल्पक बुद्धिमत्ता. आणि ती बुद्धिमत्ता आहे पूर्वेश. पूर्वेश हा अगदी लहान वयोगटामधील एक अप्रतिम असा एक कम्प्युटर ऑपरेटर आहे. आज तो आपल्याला साथ देतोय, त्यांचंही मनापासून आपण कौतुक करूया. इक्वेशन आहे 6 चेंडू आणि 22 धावा. पूर्वेश, नुकतीच आम्हाला बातमी समजली की पुढच्या वर्षी मात्र 1चे 2 होतील आणि त्याच्या पुढच्या वर्षी 2चे 3. यावेळेला आडव्या पठ्ठ्यानं बॉलला उडवला आणि येईल हा पहिला चौकार. मॅच मध्ये आम्ही आहोत हेच सांगून देणारा पहिला कलात्मक संघर्षमय चौकार. डीजे नितीनजी दुंद्रेकर यांची ही संपूर्ण साऊंड सिस्टीम अकॉस्टिक, किती आवाज छान प्रतिबिंबित होतोय बघा. 6-22 असं इक्वेशन होतं. ओ हा बॉल खोलवर टप्प्याचा, गोलंदाजानं फार छान खरं तर मी म्हणेन उत्तर दिलंय. आणि इथे आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज असणार आहे, 17 धावांची गरज असणार आहे. 22 हव्या होत्या, मागच्या 2 चेंडूमध्ये 5 आल्या. दोन्ही टीम्स विजयाचा खरं तर मी म्हणेन उत्साह दोन्ही टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. पराभवाची थोडी भीती दोन्ही टीम्सकडे आपल्याला पाहायला मिळते. विजयाचा उत्साह आणि पराभवाची भीती यामधलं अंतर म्हणजे क्रिकेट. धावांची धावाधाव म्हणजे क्रिकेट. कधी फलंदाजांची आक्रमकता ते क्रिकेट, कधी गोलंदाजांची अचूकता ते क्रिकेट, कधी
त्या कॅप्टनचं नेतृत्व कौशल्य ते क्रिकेट, कधी यष्टीरक्षकाचं अचूक चपल यष्टीरक्षण ते क्रिकेट, प्रत्येक एका चेंडूचं विवरण आमचे गुणलेखक आम्हाला देत आहेत ते क्रिकेट, पंच अगदी डोळ्यात अंजन घालून आपल्या या मॅचला आणि या क्रिकेटला रंगवत आहेत, साथ देत आहेत ते क्रिकेट. 2 मिळतील. आता जिंकण्यासाठी इक्वेशन अजून थोडं सोपं होईल, परंतु सोपं झालेला हे टार्गेट जर का आपण बघितलं गेलं ना, परंतु अजूनही मोठे फटके हवेत. ते म्हणजेच 3 चेंडू आणि 2 षटकार आणि 1 चौकार तुम्हाला ठोकावं लागेल. म्हणजेच 3 मध्ये 15 तुम्हाला काढावे लागतील. न घाबरता न डगमगता तुम्हाला षटकार चौकार ठोकण्याचा प्रयत्न हा करावाच लागेल. पदरी यश येईल की अपयश येईल हे रिझल्ट तुम्हाला जरूर सांगेल, परंतु आता सद्य परिस्थितीमध्ये प्रयत्न तुम्ही बिलकुल सोडू नका. शेवटच्या टप्प्यामध्ये कदाचित रिझल्ट हा तुमच्या बाजूनेही लागू शकतो. क्रिकेटच्या मैदानामध्ये कधीही काहीही घडू शकतं. म्हणूनच या मॅचमध्ये अजूनही रंगत जर का निर्माण करायची असेल ना, तर फलंदाजाला या बॉलवर षटकार ठोकावा लागेल. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, प्रश्न विचारला गोलंदाजानं, त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्या फलंदाजाकडे. पाहूया कोणता प्रश्न विचारलाय. दुसरा फेकला त्यानं. खोलवर टप्प्याचा बॉल बॅट आणि पॅडच्या मधून, जिथे खरं तर ट्रिगर मोमेंटला तो होता ना, त्याच्या मधून बॉल गेलाय. डॉट आलाय. आता 2 चेंडू आणि धावा हव्यात त्या 15. तर प्रसाद तात्रे आणि आमचे रोहित पाटील सुद्धा मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. यावेळेला मात्र नक्कीच फलंदाजाची दांडी गोल केली आहे. मागून मात्र मी म्हणेन ही चोरी झाली आणि पाहायला मिळालेला ऍक्शन रिप्लेमध्ये कॅमेराच्या साह्यानं हे क्षणचित्र टिपलेत बघा. क्लीन बॉल दांडी गोल केलाय. तर नक्कीच संजय परदेशी साहेब भिंगारी यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करा. संजयजी परदेशी वेलकम. बिंदास बाईंच्या या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अलकेश जाधव शिवसेना शाखा प्रमुख भिंगारी यांचं सुद्धा इथे आगमन झालं. मी त्यांना सुद्धा विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व अलकेश जाधव शिवसेना शाखा प्रमुख भिंगारी, आपलं सुस्वागतम. मॅच मध्ये आता सागर राम राहिला नाहीये, कारण फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 1 मध्ये 15 काढायचे. शेवटचा बॉल याला उडवलाय. फिल्डर आहेत ते जज करतील, सांगतायत की मी घेतोय आणि त्यांना झेल टिपलाय आणि इथे दुसरा विजय संपादित केलाय. आम्ही अभिनंदन करू स्वरा हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी आणि हार्डलक देऊ. प्रयत्न फार छान झाला पलस्पीड टीमचा, परंतु इथे त्यांच्या प्रयत्नांना आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये थोडं अपयश आलं आणि मोर्या 11 पलस्पे या स्पर्धेतून खरं तर रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतील आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होतील. स्वरा हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या मॅचचा हिरो आमचे गुणलेखक चंद्रकांत पालकर सर आम्हाला अपडेट करतील की या मॅचचा हिरो आहे. ॲनालिसिस स्टॅटिस्टिक्स या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी वाकडी या टीमनं पहिल्यांदा फलंदाजीमध्ये 40 केल्या, 41चं टार्गेट सेट झालं आणि 26 या आकड्यावर मात्र थांबवलं पलस्पेट टीमला. आणि या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळेल ज्यांनी तर नक्कीच नितेश सोरा 11 आणि हर्ष एंटरप्राइजेसच्या पुरस्कर्त्यांचं आपण अभिनंदन करूया. आणि थेट सुपर 12 मध्ये पोहोचलाय सोरा 11 हर्ष